नमस्कार. मनशक्ती प्रयोग केंद्राच्या श्राद्ध प्रयोग या विशेष उपक्रमामध्ये आपण सगळेजण एकत्र आलेलो आहोत. हा उपक्रम जो आहे हा मनशक्तीच्या अनेक समाजहितांच्या उपक्रमांपैकी एक आहे. मनशक्तीचे संस्थापक प्रथम चिंतक स्वामी विज्ञानानंद यांच्या अभ्यासावर आधारित, प्रयोगांवर आधारित असे अनेक अभ्यासवर्ग मनशक्तीमध्ये आहेत. त्याचप्रमाणे मुलांसाठीची संस्कार शिबिरं आहेत, विविध प्रकारच्या मानस चाचण्या आहेत, त्यांच्याच अभ्यास संशोधनावर आधारित अनेक प्रकारच्या कार्यशाळा चालू असतात. आणि या सगळ्याला पूरक पण आवश्यक असं वर्तनपथ्य पाळणारे हजारो कार्यकर्ते सेवारूपाने, त्यागरूपाने मनशक्तीचं कार्य सगळीकडे पसरवत असतात, करत असतात. आज आपण याच केंद्राच्या श्राद्ध प्रयोगाच्या निमित्ताने एकत्र जमलेलो आहोत. हा जो उपक्रम आहे हा 1980 साली सुरू झाला. स्वामीजी त्यावेळेला जन्ममृत्यू विज्ञान या विषयावर ठिकठिकाणी प्रयोगविवेचनं करत असत. अशाच प्रकारचं एक सत्र ठाण्याला चालू होतं आणि त्यानिमित्ताने मग स्वामीजींनी जमलेल्या श्रोत्यांना विचारलं की आपण ज्ञानमार्गाने सगळं समजून घेतो आहोत, परंतु ह्याच्यातला एक महत्त्वाचा जो भाग आहे आणि तो म्हणजे आपल्या गेलेल्या देहांतरित पूर्वजांसाठी कृतज्ञता व्यक्त करणं. तर अशा प्रकारचा एक उपक्रम आपण सुरू करावा का, हा विचार स्वामीजींनी मांडल्यानंतर त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. आणि असा पहिला श्राद्ध प्रयोग एक सुरुवातीचा भाग म्हणून ठाण्याला घेण्यात आला. गेली 40 वर्ष ठाण्याला हा प्रयोग अव्याहतपणे चालू आहे. त्यानंतर स्वामीजींनी या सगळ्याबद्दलचे मूळ संदर्भ जे आहेत याचा पुन्हा एकदा अभ्यास सगळ्यांसमोर मांडला आणि मग हा मुख्य विधी लोणावळ्याला सुरू केला. लोणावळ्याला का सुरू केला त्याचं एक वैशिष्ट्य स्वामीजींनी सांगितलेलं आहे. श्राद्ध प्रयोगामध्ये अशी एक संकल्पना आहे की श्राद्ध प्रयोग अशा ठिकाणी व्हावा की जी जागा डोंगराच्या उतारापाशी असेल, पायथ्याशी असेल, दक्षिणेकडची दिशा असेल, तर अशा प्रकारचं वातावरण सहजतेने लोणावळ्याच्या मनशक्ती केंद्रात उपलब्ध आहे. आणि म्हणून त्यानंतरच्या सगळ्या वर्षांमध्ये लोणावळ्याला हा उपक्रम आपण घेत असतो. समाजहिताचा उपक्रम आहे, ज्ञानजागृतीचा उपक्रम आहे, पूर्वजांच्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा उपक्रम आहे. आणि त्यामुळे हा उपक्रम अव्याहतपणे पूर्ण विनामूल्य पद्धतीने घेतला जातो. ठाण्याच्या नंतर काही काळ डोंबिवलीला, नंतरच्या काळात खारघरलासुद्धा हे उपक्रम झाले, अजूनही चालू आहेत. पण आज हा उपक्रम आपण विशेषत्वाने घेतो आहोत तो ज्यांना लोणावळ्याला प्रत्यक्ष येणं शक्य नाही अशांसाठी. लोणावळ्याला नेहमी महालय श्राद्ध म्हणजेच सर्वपित्रे अमावस्या या दिवशी 3 सत्रांमध्ये
ह्या श्राद्धविधीची उपासना केली जाते. ही एक उपासनाच आहे. जवळजवळ हजारापेक्षा जास्त साधक, हितचिंतक, नवागत याच्यात सहभाग घेत असतात. पण असेही शेकडो जण आहेत की ज्यांना अनेक कारणांमुळे लोणावळ्याला येता येत नाही. पण शेकडो जण असे आहेत की ज्यांना विविध कारणांमुळे लोणावळ्याला प्रत्यक्ष येता येत नाही. आज आपण हा उपक्रम अशा प्रत्यक्ष येऊ न शकणाऱ्यांसाठी आयोजित केलेला आहे आणि पुढच्या काळातसुद्धा हा उपक्रम आपण उपलब्ध ठेवणार आहोत. पण स्वामीजींची शिफारस अशी आहे की शक्यतर लोणावळ्याला प्रत्यक्ष या आणि ह्या उपक्रमामध्ये सहभाग घ्या. आपण आता ह्या ऑनलाईन पद्धतीची एक नवीन संकल्पना रुजवलेली आहे. सगळ्या समाजाने जगभरात ती स्वीकारलेली आहे. तर तोच प्रयोग या श्राद्धविधीसाठी सुद्धा आपण आता करणार आहोत. आपण हा जो श्राद्धविधी करतो आहोत ह्याची 3 सूत्र महत्त्वाची आहेत. कोणती आहेत ती 3 सूत्र? मुख्य उद्देश या श्राद्धविधीचा आहे तो म्हणजे देहमुक्त झालेले आपले जवळचे नातेवाईक, पूर्वज यांच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं. मग फक्त आपल्या नातेवाईकांसाठी का? नाही. जे जे आपल्या कुटुंबामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असतात असे अनेक जण ज्यांनी आपल्यावर माया केलेली आहे, ज्यांनी आपल्याला वाढवायला मदत केलेली आहे, असे आपल्या नात्यातलेही अनेक असतात, परिचितही असतात, आपल्याला शिकवणारे घडवणारेही असतात. आणि श्राद्धाचा व्यापक अर्थ जर लक्षात घेतला तर आपल्या घरात जे पाळीव प्राणी असतात पण त्यांचाही मृत्यू झालेला असतो, ते प्राणी, पक्षी, वनस्पती यांच्याबद्दलसुद्धा कृतज्ञता व्यक्त करणं हे या विधीमध्ये अभिप्रेत आहे. तेव्हा एवढा व्यापक अर्थ या श्राद्धविधीमागे आहे. त्या थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करणं हा या विधीचा मुख्य उद्देश आहे. दुसरा उद्देश आहे, दुसरं सूत्र आहे ते म्हणजे आपल्या पितरांचं ऋण फेडण्यासाठी आपण संकल्पबद्ध होणं. आता हे ऋण 2 पद्धतीने फेडता येतं. एक म्हणजे देहांतरित व्यक्तींच्या आत्म्याला सद्गती मिळावी, शांती मिळावी, मोक्षाच्या वाटेवर त्यांचा प्रवास अधिक सुसह्य व्हावा यासाठी प्रार्थना करणं. जी प्रार्थना आज आपण सविस्तरपणे करणार आहोत. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे त्यांच्या निमित्ताने समाजहिताचं पुण्यकारक कर्म करणं. सेवा आहे, त्याग आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेक उपक्रमात सहभाग आहे. या सगळ्या माध्यमातून आपण काही चांगलं काम करायचं, पुण्य निर्माण करायचं आणि ह्या पुण्यावरचा आपला हक्क सोडायचा आणि ते पुण्य आपल्या देहांतरित नातेवाईकांना मिळावं हा संकल्प करायचा. आता या सगळ्या विधीसाठी स्वामीजींनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे खूप सविस्तर अभ्यास केला. स्वामीजींचं वैशिष्ट्य आपल्याला माहिती आहे. धर्म आणि तत्त्वज्ञान या दोन्हीची सांगड विज्ञानाशी घालणं. मग हे फक्त वैचारिक पातळीवर ते ठेवायचं आहे का? अजिबात नाही.
वैचारिकतेबरोबर व्यवहारातला उपयोग स्वामीजींनी नेहमीच महत्त्वाचा मानलेला आहे. तेव्हा मृत्यूपश्चात जीवन याचा अभ्यास जसा त्यांनी मांडला, तसं देहांतरित व्यक्तींसाठी आपण चांगलं काम का करायला हवं, त्याच्यामागची भावना काय ठेवली पाहिजे, हे व्यवहारात कसं उतरवायचं, या सगळ्याची सविस्तर मांडणी स्वामीजींनी केलेली आहे. स्वामींच्या सगळ्या अभ्यासामध्ये हेच तुम्हाला आढळेल. विशाल समाजहित, त्यासाठी आपण स्वतः कृतीबद्ध होणं, पण हे सगळं करत असताना केवळ परंपरेचा आधार न घेता काळाच्या आवश्यकतेप्रमाणे रूढीतही बदल करणं, त्याला तर्क, विज्ञान, बुद्धिवाद याची जोड देणं, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर आधारित आपण आत्ताचा हा श्राद्ध प्रयोग करणार आहोत. यासाठी स्वामीजींच्या काही पुस्तकांचा संदर्भ मी आपल्याला देतो. स्वामीजींच्या 2 पुस्तकांचा संदर्भ आपल्याला देतो. जिज्ञासूंनी त्याचा अभ्यास जरूर करा. त्यातला एक ग्रंथ आहे 4 शक्ती. त्याच्यामध्ये शक्ती देणारा कृतज्ञता श्राद्धविधी म्हणजेच श्राद्ध शक्ती या प्रकरणामध्ये या सगळ्याची बॅकग्राऊंड स्वामीजींनी मांडलेली आहे. आणि दुसरा ग्रंथ आहे तो संत संगती, याच्यातला दुसरा संच, हरिपाठावर आधारित असलेला जो संच आहे, त्यामध्ये प्रॅक्टिकली देहांतरित व्यक्तींसाठी वनस्पती प्रयोग कसा करावा, त्यांची मानसस्थिती जाणण्यासाठी काय करावं, याबद्दलची सविस्तर मांडणी केलेली आहे. हाही ग्रंथ आपण अवश्य वाचू शकता. वनस्पती प्रयोग या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला ही माहिती उपलब्ध आहे. स्वामीजींनी काही तज्ज्ञांच्या पुस्तकांचा संदर्भ 4 शक्तीमध्ये दिलेला आहे. एक आहे डॉक्टर चित्राव शास्त्री म्हणतात, त्यांचा श्राद्ध प्रयोग या नावाचाच ग्रंथ आहे. दुसरा आहे डॉक्टर काणे, महापाध्याय काणे, त्यांचं पुस्तक आहे धर्मशास्त्राचा इतिहास. अजून आहे ते म्हणजे कोगजे शास्त्री आणि दाते शास्त्री यांच्या पुस्तकांचा सविस्तर अभ्यास स्वामीजींनी केला. आधुनिक काळाची त्याला जोड दिली आणि त्याच्या आधारे ही सगळी मांडणी केलेली आहे. आपल्याला अजून एक सांगतो, आणि ते म्हणजे याबद्दलची पार्श्वभूमी सविस्तर जर तुम्हाला समजून घ्यायची असेल, अजून एक सांगतो, याबद्दलची अभ्यासात्मक पार्श्वभूमी जर तुम्हाला समजून घ्यायची असेल तर जन्म मृत्यू विज्ञान हा अभ्यासवर्ग अवश्य करा. आपण नेहमी श्राद्धविधीला जोडून जन्म मृत्यू विज्ञान या वर्गाचं आयोजन करीत असतो. मृत्यू म्हणजे शेवट, मृत्यू म्हणजे सगळं काही नष्ट झालं, हा समज पहिल्यांदा आपण डोक्यातून काढून टाकूयात. त्याचा वैज्ञानिक संदर्भसुद्धा आपण समजून घेणार आहोत. मृत्यू म्हणजे काय आहे, तर मृत्यू म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणं आहे. म्हणून त्याला स्थित्यंतर म्हणता येईल. देहासकट मन असतं, पण देह धारण करण्याची शक्ती त्याची पुरेशी राहत नाही, आणि म्हणून ते देह सोडतं आणि वेगळ्या स्थितीत जातं. देहमुक्त स्थितीत मन जातं, आणि म्हणून मनशक्ती केंद्रामध्ये स्वामीजींनी मृत्यू हा शब्द टाळला आहे
आणि त्याला त्यांनी सुंदर नाव दिलं आहे देहांतर. देह सोडून मन दुसरीकडे जातं म्हणून त्याला म्हटलेलं आहे देहांतर. आता ही जी दुसरी स्थिती निर्माण होते त्याच्यात गृहीतक कृत्य असं आहे की व्यक्तीचं चेतन, मन, ज्याला सामान्य भाषेत आत्मा म्हटलं जातं, सोल म्हटलं जातं, माइंड म्हटलं, काहीही नाव द्या, आपल्या सोपेपणासाठी म्हणूयात व्यक्तीचं चेतन, व्यक्तीच्या मनाची, अजड मनाची उरलेली शक्ती. आता ही जी शक्ती आहे ही कायम राहिलेली आहे. आता तुम्ही म्हणाल म्हणजे देह नष्ट झाला ना? नाही रे मित्रांनो, जड देहसुद्धा खऱ्या अर्थाने नष्ट होतो का? विचार करा. धर्माच्या विधीप्रमाणे देह जाळला जातो, पुरला जातो, कॉफिनमध्ये ठेवला जातो. या सगळ्या प्रक्रियेमध्ये देह नष्ट झाला आहे? नाही. हाडाच्या रूपाने कायम शिल्लक राहतो तो देह. देह जाळल्यानंतर जी राख निर्माण होते ती काय नष्ट झालेली असते का? नाही. या सगळ्याचं पुन्हा विसर्जन करतात निसर्गामध्ये. म्हणजेच देहसुद्धा एका अर्थाने नष्ट होत नाही. तर या देहाला धारण करणारं जे मन आहे हे कसं नष्ट होईल? ते नष्ट होत नाही. हे आपल्या मनावर आपण बिंबवून घेऊयात. माणूस म्हणजे देह आणि मन हे आपण पाहिलं. मृत्यूच्या क्षणाला देह विलग झाला. सोप्या भाषेत समजवूयात. आपण काय म्हणतो? रावसाहेबांनी देह सोडला. ही पासेस अवे. इंग्लिशमध्ये एक सुंदर म्हण आहे, ही ब्रीथ हिज लास्ट. म्हणजे त्याने शेवटचा श्वास घेतला. आता बघा, त्याने शेवटचा श्वास घेतला, बरोबर, त्याने देह सोडला. ह्या दोन्ही याच्यामध्ये तो वेगळा आहे आणि देह वेगळा आहे. ही पासेस अवे, ही डिपार्टेड हिज बॉडी. म्हणजे देह वेगळा आणि त्या देहाला धारण करणारं, सोडणारं जे अस्तित्व आहे मनाचं ते वेगळं. तेव्हा ह्या दोन्ही अर्थाने आपण म्हणतो की तो शिल्लक राहिलेला आहेच. विज्ञानामध्ये थर्मोडायनॅमिक्सचा पहिला सिद्धांत तेच सांगतो. त्याचा सारांश असा आहे, नथिंग कम्स आउट ऑफ नथिंग अँड नथिंग डाईज. इट चेंजेस इट्स फॉर्म. म्हणजे फक्त रूपांतर होतं. शून्यातून काही निर्माण होत नाही, निर्माण झालेलं नष्ट होत नाही. रूपांतर. पाण्याची वाफ पुन्हा वाफेचं पाणी, हेच चालू असतं सगळीकडे. तुम्ही पाणी फ्रीजमध्ये ठेवलं तर त्याचा बर्फ होतो, पाणी उकळत ठेवलं तर पाण्याची वाफ होते. तर बर्फ आणि वाफ म्हणजे रूपांतरित पाणी आहे. पाणी नष्ट नाही झालेलं, रूपांतर झालं आहे. तसंच या मनाच्या शक्तीचं असतं. ही मनाची शक्ती कधीही नष्ट होत नाही. मग आपल्याला वाटेल की अहो जर शक्ती नष्ट होत नाही तर मृत्यूच्या क्षणाला ती कमी राहिली आहे, मग ती वाढवत का नाही माणूस? नाही ना, त्याच्या हातात नसतं. देर इज नो रिव्हर्सल प्रोसेस इन नेचर. निसर्गामध्ये उलटी प्रक्रिया नाही घडत सहसा. एक उदाहरण घेऊयात. समजा डोंगराच्या वरच्या बाजूला एक दगडी गोटा आहे, त्याला काहीतरी टेकू लावला आहे त्यामुळे तो थांबला आहे. तो टेकू काढून घेतला तर तो दगड त्या डोंगरावरनं घरंगळत खाली येईल. जर त्याला मध्ये कुठलाही अडथळा आला नाही तर काय होईल?
तो सरळ घरंगळत खालीच येणार आहे. वरती जायचं असेल तर त्याला एक्स्ट्रा फोर्स लावून दुसऱ्या कुठल्या तरी माध्यमाने वरती नेऊन ठेवावं लागेल. तो स्वतःहून जाणार आहे का? नाही. आपल्या शक्तीचंही तसंच असतं. जन्माला येताना विशिष्ट शक्ती घेऊन येतो आपण. देहात असताना अनेक प्रकारची सुखं घेताना ती शक्ती कमी 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 होत जाते. मृत्यूच्या क्षणाला क्षय एवढी शक्ती राहते, पण ती वाढवण्याची ताकद मनामध्ये राहिलेली नसते. आता या सगळ्याला दोन व्यावहारिक उदाहरणं घेऊयात. फार सुंदर उदाहरणं आहेत. बघा, आत्ता आपण शब्दप्रयोग काय वाटतोय? आपण आत्ता शब्दप्रयोग काय वापरतो आहोत? त्याने देह सोडला. हा देह सोडायची इच्छा असते का हो माणसाची? नाही ना. शेवटच्या क्षणापर्यंत सुखामध्ये लडबडलेला माणूस देह सहजतेने सोडत नाही. पण विज्ञानातले काही संदर्भ आहेत आणि त्यानुसार माणूस हा स्वेच्छेने देह सोडतो असं म्हटलेलं आहे. डॉक्टर हटचेनकर यांचं प्रसिद्ध वाक्य आहे, मॅन डाईज वेन ही विल्स टू डाय. माणसाची इच्छा होते त्यावेळेला तो देह सोडतो. काय हे गौड बंगाल आहे? एक उदाहरण देतो. बघा, तुम्ही एका बंगल्यामध्ये राहताय. छान बंगला आहे तुमचा. सगळ्या सुखसोयी आहेत, अगदी पंचतारांकित. एकाएकी त्या बंगल्याला मोठी आग लागली किंवा अचानक प्रचंड भूकंप झाला, काय कराल? आग लागलेल्या बंगल्यामध्ये तुम्ही राहाल का पळून जाल? काय कराल सांगा? बाहेर पडाल ना. भूकंप आला, मोकळ्यावर जाता, घर सोडून बाहेर जाता. आग लागली, घर सोडून बाहेर जाता. का? नाईलाजाने का इलाजाने? स्वेच्छेने का सक्तीने? काय उत्तर आहे? नाही सरळ उत्तर देता येणार. नाईलाजावरचा इलाज असं फार तर म्हणता येईल. आग लागलेल्या घरातून माणूस बाहेर जातो, पळत पळत बाहेर जातो. जेवढं दूर जाता येईल तेवढं जातो. का? त्याला जगण्यासाठी आग लागलेलं घर सोडायची इच्छा असते म्हणून. स्वेच्छा की सक्ती? उत्तर तुम्ही शोधा. लक्षात येतोय का मुद्दा? दुसरं उदाहरण तेवढंच महत्त्वाचं आहे. घरामध्ये तरुण मुलीचं लग्न होतं. मुलीची पाठवणी होतानाचा प्रसंग डोळ्यासमोर आणा बरं. ज्या मुलीला लहानपणापासून तळहाताप्रमाणे जपलेलं असतं, तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं, त्या मुलीला पाठवणी करताना आईवडिलांच्या डोळ्यात पाणी येतं का येत नाही? काय येतं? डोळ्यातून येणारे हे अश्रू आनंदाचे असतात का दुःखाचे असतात सांगा बरं? काय असतं? आनंद का दुःख? दुःख. मग नाही मुलीचं लग्न करू. सुख? अरे मग रडताय कशाला? उत्तर एकच आहे. डोळ्यातून येणारे अश्रू त्या क्षणाला जरी दुःखाचे वाटत असले तरी त्याच्या मागे विशाल अर्थाने सुखाची भावना आहे. माझ्या मुलीचं लग्न होतं आहे, एक कर्तव्यपूर्तीचं समाधान आहे, आणि दुसऱ्या बाजूने ती तिच्या विशाल आयुष्याला सुरुवात करण्यासाठी मोकळी झालेली आहे. आपण तिला मदत केलेली आहे. ही कर्तव्यपूर्तीची भावना असते. तेव्हा ज्यावेळेला देह सोडला जातो त्यावेळेला देहात राहण्याची शक्ती संपलेली असते, नाईलाज असतो, आणि म्हणून देह माणूस सोडत असतो. मग आता आपण पहिला मुद्दा लक्षात घेतला की
देहावर प्रेम असलं तरीसुद्धा ताकद शिल्लक नाही आहे आणि म्हणून आपण देह सोडलेला आहे. एका घरात तुम्ही राहता आहात. त्या घराचं महिन्याला 10,000 रुपये भाडं आहे. काही कारणामुळे नोकरी जाते. आपल्याला आता अनुभव आहे. अचानक नोकरी गेली आहे, बेरोजगारी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे महागड्या भाड्याचं घर परवडत नाही. मग माणूस काय करतो? ते घर सोडतो. कमी भाड्याच्या घरात जातो ना तो. घर त्याला सोडावं लागलं की नाही? सोडावं लागलं. दुसरीकडे कुठेतरी त्याचं अस्तित्व निर्माण होतं. बँकेमध्ये अकाउंट आहे, पण आपल्याला माहिती आहे की बँकेत अकाउंट कायम टिकवण्यासाठी मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो. समजा 5,000 रुपये मिनिमम बॅलन्स ही त्याची अट आहे. तुमच्याकडे 5,000 रुपये आता शिल्लक राहू शकणार नाही अशी स्थिती झाली आहे. त्यातलेही पैसे काढून घेतले 5,000तले 4,000 शिल्लक राहिले. त्या बँकेत खातं ठेवता येईल का? नाही ठेवता येणार. काय कराल? ते 4,000 रुपये काढून घ्याल. बँकेतलं खातं गेलं, पण 4,000 रुपये तुमचे संपले का? नाही. पुन्हा तुम्ही कष्ट करता, तुम्ही पुन्हा पैसे मिळवता आणि त्या किंवा अन्य बँकेत खातं ठेवता. पैसे पुरेसे मिळवल्यानंतर तुम्ही पुन्हा दुसरं घर घेऊ शकता. तसं माणसाला पुरेशी शक्ती निर्माण झाल्यानंतर तो पुनर्जन्म घेऊ शकतो किंवा मोक्षाला जाऊ शकतो. आता हा सविस्तर अभ्यासाचा विषय असल्यामुळे वर्गामध्ये तुम्ही त्याचा अभ्यास अवश्य करा असं आवाहन करतो. आपण दुसरा मुद्दा समजून घेतला. तथाकथित देह सोडून मन बाजूला झालं आहे, मन शिल्लक राहिलेलं आहे. या स्थितीत गेल्यानंतर मनाला अनेक प्रकारची दुःख भोगावीच लागतात. आपल्या देहांतर झालेल्या जवळच्या माणसाला, व्यक्तीला अशाच प्रकारच्या दुःखाचा अनुभव येत असतो. त्याला ते दुःख काही वेळेला त्रासदायक वाटत असतं, असह्य वाटत असतं, पण त्याच्यासमोर पर्याय नसतो. आपल्याला प्रश्न पडेल, दुःख का होणार आहे त्याला? त्याचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणूस हा प्रयत्न काय करतो? आपल्या मुलामुलींना, आपल्या कुटुंबियांना सगळ्या प्रकारची सुखं मिळावीत, त्यासाठी तो धडपड करतो. पैसे मिळवतो, संपत्ती मिळवतो, अनेक प्रकारची प्रॉपर्टी एकत्र करतो आणि कोणाला देतो? मुलाबाळांना. त्याची सगळी शक्ती आपल्या मुलाबाळांच्या, मुलामुलींच्या कल्याणासाठी तो वेचत असतो. पण त्यावेळेला एक गोष्ट राहून जाते आणि ती म्हणजे ज्या समाजाकडनं त्याने अनेक गोष्टी घेतलेल्या असतात त्या समाजाचं देणं द्यायचं त्याचं राहून गेलेलं असतं. समाजाकडनं, निसर्गाकडनं अनेक गोष्टी घेतलेल्या आहेत, परंतु त्या निसर्गाला, समाजाला परत दिलेल्या नाहीत, राहून गेलेलं असतं. मग आपण त्यांचे वंशज आहोत, आपण त्यांचे पुत्र प्रपौत्र आहोत. मग आपलं कर्तव्य काय आहे? आता बघा, आपण म्हणतोय आपलं कर्तव्य असं आहे की ज्या आपल्या जवळच्या नातेवाईकांनी आपल्यासाठी कष्ट केलेत, खस्ता खाल्लेल्या आहेत, परंतु आज त्यांची स्थिती अशी आहे की त्यांना काही प्रकारचं दुःख, यातना सोसाव्या लागत आहेत. मग आपलं कर्तव्य असं आहे की आपण त्यांचं हे दुःख, त्यांच्या यातना कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा. आणि हा प्रयत्न करण्याचा एक उत्तम माध्यम म्हणजे आजचा श्राद्ध प्रयोग आहे. आजच्या श्राद्ध प्रयोगामध्ये आपण काय करणार आहोत? आपल्या गेलेल्या नातेवाईकाच्या साठी त्याला काही पुण्य उपलब्ध व्हावं म्हणून खास प्रयत्न करणार आहोत. तोच आहे श्राद्धविधी. मग हा श्राद्धविधी काय आहे हे आपण आता सविस्तरपणे
पुढच्या भागात समजावून घेऊयात. तत्त्वज्ञानामध्ये एक सुंदर विचार मांडलेला आहे आणि तो असा आहे, सुखासाठी माणूस सहजतेने कर्म करत राहतो, पण समाजहिताचं पुण्यकारक कार्य करण्याचं राहून जातं. सुख मिळवताना भले बुरे मार्ग अवलंबिले जातात आणि सारांश असा, पाप सहजतेने होतं, पुण्य मुद्दाम करावं लागतं. ज्यांचं पुण्य करायचं राहून गेलेलं आहे त्यांच्यासाठी संकल्पपूर्वक पुण्य आपण 2 पद्धतीने निर्माण करायचं आहे. आपल्या गेलेल्या व्यक्तीला यातना होत आहेत, दुःख होतं आहे, आपल्याला बरं वाटतं का? नाही. मग आपण काय करायचं? आपण त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करायचं आणि त्यांना दिलासा मिळावा, त्यांना थोडासा रिलीफ मिळावा, यासाठी आपण 2 पद्धती अवलंबायच्या आहेत. एक म्हणजे त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. ही प्रार्थना जी आहे ही खूप महत्त्वाची आहे. प्रार्थनेच्या द्वारे आपण या देहांतरित व्यक्तीच्या आत्म्याला सद्गती मिळावी, शांती मिळावी, मुक्तीच्या मार्गावर त्याची वाटचाल सुसह्य व्हावी म्हणून निसर्गाकडे एका तऱ्हेने विनंती करायची, म्हणजे प्रार्थना करायची. संपूर्ण श्राद्धविधीमध्ये कृतज्ञता व्यक्त करणं हेच महत्त्वाचं सूत्र आहे. तर ही प्रार्थना आपण करायची. आणि दुसरं जे आहे ते म्हणजे त्यांचं पुण्य करायचं राहिलेलं आहे ना, मग त्यांच्यासाठी आपण निरपेक्ष भावनेने समाजहिताची काही चांगली कामं करायची. लक्षात घ्या, पुण्याचं काम जो जो करत असतो, स्वतःहून करत असतो, तोच समाजाच्या लक्षात राहत असतो. आजपर्यंत इतिहासामधले होऊन गेलेले अनेक श्रेष्ठ पुरुष आठवा, ऋषीमुनी, खरे साधू संत ते आठवा, देशभक्त आठवा, क्रांतिकारक आठवा, बॉर्डरवरचे सैनिक आठवा. हे सगळेजण काय करतात? आपलं आणि आपल्या कुटुंबाचं सुख थोडं बाजूला ठेवतात. व्यापक समाजहितासाठी, मानवतेसाठी, देशासाठी, विश्वकल्याणासाठी जाणीवपूर्वक दुःख घेतात, कष्ट करतात, प्रयत्न करतात. तुम्हाला लक्षात येईल की अशा पुण्य केलेल्या व्यक्तींच्याच स्मरणाची पद्धत सर्वत्र आहे. चित्ररूपाने, लेखरूपाने, पुतळ्याच्या माध्यमातून समाज त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करत असतो. आपल्याला त्यांचे पुतळे उभारायचे नाहीत, आपल्याला कोरडी श्रद्धांजली अर्पण करायची नाही, आपल्याला कृती अर्पण करायची आहे. कृतीच्या माध्यमातून आदरांजली व्यक्त करायची आहे. आणि म्हणून आज आपण हा विशेष श्राद्धविधी करतो आहोत. पूर्वजांबद्दलची कृतज्ञता प्रार्थना, संकल्पपूर्वक त्याग, सेवा, समाजासाठी काही काम करणं हे याचं सूत्र आहे. हे सगळे श्राद्धविधी जे आहेत, हे सगळे श्राद्धविधी केवळ पूर्वीच्या कर्मकांडाप्रमाणे केलेले नाहीत. स्वामीजींनी डॉक्टर चित्राव शास्त्री, डॉक्टर मोहमहापाध्याय काणे यांचे अनेक संदर्भ देऊन सांगितलेलं आहे की केवळ कर्मकांड केलं म्हणजे श्राद्धविधी संपन्न झाला असं होत नाही. उलट
खऱ्या श्राद्धविधीमध्ये कर्मकांडाला महत्त्व नाही आहे. श्राद्धाची एक सोपी पण खूप महत्त्वाची व्याख्या स्वामीजी करतात आणि ती आहे, श्रद्धेने करायचं ते श्राद्ध. कुठल्याही अवडंबराची गरज नाही. कुठल्याही मोठमोठ्या देणग्या कोणाला तरी उगीचच द्यायची गरज नाही. कोणातरी मध्यस्थाला दान देणं हे सुद्धा अभिप्रेत नाही आहे. गरीब गरजू समाजातले खरे दुःखी लोक जे असतील त्यांना मदत करणं हे या निमित्ताने अभिप्रेत आहे. आणि म्हणून आपल्या मनशक्ती प्रयोग केंद्राच्या संपूर्ण श्राद्धविधीमध्ये कर्मकांडाचा अवडंबर माजवलेलं नाही. कुठलाही भपका नाही. कुठलाही व्यावसायिक किंवा व्यावहारिक भाग नाही आहे. मग आहे ते फक्त आणि फक्त कृतज्ञता अर्पण करण्याचं कार्य, त्याची प्रार्थना आहे. या संपूर्ण श्राद्धविधीमध्ये पूर्वापार चालत आलेले काही मंत्रोच्चार असणार आहेत. पण ह्या मंत्रोच्चारामध्ये सुद्धा स्वामीजींनी संस्कृतपेक्षा मराठीकरण करून सगळ्यांना सहजतेने समजतील असं पद्यरूप तयार केलेलं आहे, ते आहे. या सगळ्या याच्यामध्ये आपण दिवस जो निवडलेला आहे तो प्रामुख्याने आहे सर्व पितृ अमावस्येचा, ज्या दिवसाला म्हटलं जातं महालय श्राद्धाचा दिवस. आता अनेक वेळेला महालय श्राद्ध म्हणजे सर्वपितृ अमावस्या ज्या दिवशी असते त्याशिवायसुद्धा तिथीप्रमाणे आपल्या नातेवाईकांसाठी श्राद्धविधी करण्याची पद्धत आहे. किंवा काही वेळेला अनेक प्रकारची वेळेची जुळवणूक करून हा श्राद्धविधी करण्याची प्रथा आहे. आपणही अशा प्रकारे हा श्राद्धविधी सर्व पितृ अमावस्येच्या खेरीज अन्य दिवशीसुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. शक्य झालं तर महालय श्राद्धाचा दिवस निवडा, अन्यथा काही जुळवणूक करून दुसरा एखादा दिवस निवडा. आणि त्यावेळेला या संपूर्ण श्राद्ध प्रयोगाची पूर्वतयारी करण्याची जी तुम्हाला सूचना दिलेली आहे ती सविस्तर अभ्यासा. त्याप्रमाणे सगळी मांडामांड करा आणि नंतर महालय श्राद्धाच्या वैचारिक भागाकडे आपण वाटचाल करायची आहे. एका बाजूने प्रार्थना करायची आहे आणि दुसऱ्या बाजूने त्यांना सहाय्यभूत होण्यासाठी काही पुण्य निर्माण करायचं आहे. पुण्य निर्माण केव्हा होईल? ज्यावेळेला आपण निरपेक्ष भावनेने काही काम करू. मग सेवा आहे, त्याग आहे, विशिष्ट कार्यातला सहभाग आहे, ह्या कोणत्याही माध्यमातून निरपेक्ष कुठलंही मला त्याच्यापासून प्रतिफळ नको आहे. कर्मण्येवाधिकारस्थे मा फलेषु कदाचन. कर्म करण्याचा माझा अधिकार आहे, फळावरचा हक्क मी सोडणार आहे. आणि कोणासाठी? माझ्या देहांतरित जवळच्या पूर्वजांसाठी. मग अशा प्रकारचं कर्म करत 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 प्रार्थनापूर्वक त्यांच्या मुक्तीसाठी आपण विनंती करणं, निसर्गशक्तीकडे परमतत्वाकडे विनंती करणं म्हणजे श्राद्ध प्रयोग आहे. आपण जणू काही समतेसाठी काही पुण्यकर्म निरपेक्ष भावनेने निर्माण करायचं आणि आपल्या पूर्वजांना ते त्याच निरलस भावनेने अर्पण करायचं आहे. ही आहे कृतीपूर्ण आदरांजली. ह्यालाच म्हटलेलं आहे श्राद्ध प्रयोग. मग आता आपण
हे सगळं साध्य करण्यासाठी काय करू शकतो? आत्ता म्हटलं तसं पुढचा जवळजवळ 1 ते सव्वा तास तुम्ही प्रार्थनेच्या अवस्थेत जाणार आहात. या सगळ्या अवस्थेमध्ये जेवढं तुम्ही मनोमन त्यात सहभाग घ्याल तसतसा तुम्हाला एक सुंदर असा अनुभव येईल. एक तरी ओवी अनुभवा यावी या सगळ्या श्राद्धविधीमध्ये तुमच्या आयुष्यात कदाचित काही क्षण असे येतील की ज्यामुळे तुम्हाला कृतकृत्य वाटेल. माझ्या गेलेल्या जवळच्या नातेवाईकांसाठी मी काही चांगलं प्रयत्न केलेला आहे, हे समाधान तुमच्या मनात निर्माण होईल. आता हे समाधान जर तुम्हाला स्थायी स्वरूपाचं करायचं असेल, टिकवायचं असेल, तर मनशक्तीतर्फे आपण काही उपाय जोडतो आहोत. आणि ते म्हणजे आजच्या निमित्ताने त्यागसेवेचा संकल्प करा. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, या भावनेने समाजातले दीन, दुःखी, गरीब, गरजू यांच्यासाठी काही मदत करण्याचा संकल्प करा. पुढची पिढी संस्कारशील घडावी यासाठी मनशक्तीच्या अनेक प्रयोगांमध्ये प्रत्यक्ष सहभाग घ्या. बॉर्डरवर अनेक जवान शहीद होतात. त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी प्रत्यक्ष कार्य करा. आर्थिक मदत करा. त्यांच्या मुलांची काळजी घ्या. करायचं ठरवलं ना तर अनेक गोष्टी करता येतील. मनशक्तीमध्ये तुम्हाला सहभाग घेता येईल. आपण म्हणतो जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन. मग हे सगळं ज्ञानमाध्यम सर्व समाजामध्ये सहजतेने पसरावं यासाठी मनशक्ती हे मासिक प्रकाशन आहे. या प्रकाशनाची सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आपण विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. ज्ञानाची देवाणघेवाण सहजतेने होण्यासाठी मनशक्तीचे 10 वर्गणीदार करायचे कमीत कमी हाही संकल्प करू शकता. मनशक्तीचा दिवाळी अंक आहे, मनशक्तीचा बालदिवाळी अंक आहे. त्या अंकाच्या माध्यमातून सगळ्या समाजाला, पुढच्या पिढीला घडवण्याचा प्रयत्न आहे. मग त्याच्यामध्ये पृष्ठदान रूपाने तुम्ही सहभाग घेऊ शकता. त्याला आपण म्हणतो स्पेस डोनेशन. त्याची माहिती मनशक्ती केंद्राकडनं घ्या आणि प्रत्यक्ष स्पेस डोनेशन म्हणजे पृष्ठदानानंद याही माध्यमातून ज्ञानदानाचं कार्य पुढे न्यायला मदत करा. आणि या सगळ्या माध्यमातून एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ ही भावना निर्माण करूयात. तेव्हा श्राद्ध प्रयोगाचा विशाल अर्थ आपण समजून घेतो आहोत. याला पूरक, योग्य, मर्यादित, आवश्यक अशा विधींची जोड देतो आहोत. आणि त्यानंतर ही प्रार्थनेची, कृतज्ञतेची भावना आपल्या हृदयात कायम ठेवायची आहे. लक्षात ठेवा, आपल्या गेलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ तुम्हाला जे करता येईल ते करा. किती करता हे महत्त्वाचं नाही आहे. अहो, एक श्राद्धविधी तर असा आहे, त्याला म्हटलं आहे रुदन श्राद्ध. तुमच्याकडे देण्यासारखं काही नसेल तर त्यांचं स्मरण करा, कृतज्ञतेने आठवण करा, नमन करा, प्रार्थना करा. डोळ्यातून घळघळा अश्रू येऊ द्या, ते रुदन श्राद्ध आहे. पण जर आपल्याला देण्याची क्षमता असेल तर समाजातल्या गोरगरिबांना मदत करत करत आपल्या पूर्वजांची शक्ती वाढवण्याचा हा श्राद्ध प्रयोग करूयात. तेव्हा आपल्या या श्राद्ध प्रयोगासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि मनशक्तीच्या या विशेष उपक्रमात तुमच्या मनाला शांती मिळावी, प्रार्थनेचं भाग्य तुम्हाला लाभावं
एक सुंदर अनुभूती यावी अशी तुमच्यातर्फे निसर्ग शक्तीला प्रार्थना करतो आणि थांबतो. हरिओम हरिओम हरिओम.